समुद्राच्या ओहोटीमुळे 11 डिसेंबरपासून तब्बल 6 दिवसांपासून अनियमित झालेली मोरा भाऊचा धक्का मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक रविवारपासून पूर्ववत होते, अशी माहिती मोरा बंदर निरीक्षक NS कोळी यांनी दिली। मागील 6 दिवसांपासून समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती। कोरेगाव भीमा येथील लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमाची तसेच ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामना रंगला, ज्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे। नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनी स्फोट झाला। या स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली आहे। या महिनाअखेर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार आहेत। त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबल डेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे। सन 2022 पासून परिवहनच्या वतीने इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी प्रयत्न सुरू होते, त्यानुसार या बसगाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। देशातील अतिशय शिस्तबद्ध आणि स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही असे शेगावचे गजानन महाराज देवस्थान आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने भाविक गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देतात। भाविकांचा प्रवास आरामदायी आणि जलद करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय कापूस महामंडळाने चालू हंगामामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 34 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून खरेदीला वेग आलेला आहे। कापसाची समर्थन मूल्यांतर्गत खरेदी करण्यासाठी CCI केंद्राची नोडल एजन्सी असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसह खरेदी सुरू आहे। किमान तापमानात घट झाल्याने आणि अरबी सागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती प्रभावी ठरल्याने बुधवारी रात्रीपासूनच कोकण किनारपट्टी भागात शीतलहरी सक्रिय झाल्या आहेत। त्यामुळे कोकणात थंडीची हलकी चाहूल सुरू झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते परमपूज्य श्री सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सव वर्षाची सांगता करण्यात आली आणि या निमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्री सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृती चिन्हाचं अनावरण करण्यात आलंय। मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हे विश्रांतीसाठी गोपाळपुरी जाऊन पोहोचले आहेत। मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णुपदावर असते। मंदिराप्रमाणेच विष्णुपदावर देखील विठ्ठलाचे पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व राजोपचार होतात। त्यामुळे सध्या मंदिरासोबत चंद्रभागेकाठी असणाऱ्या विष्णुपदावर विठू भक्तांची मांदियाळी आहे। अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील। त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या नगरी सुशोभित करण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतले आहे। अयोध्या नगरीच्या विकासाचे नोडल अधिकारी तसेच अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की राम जन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी 4 कॉरिडॉर बनवण्यात येत असून त्याचे 90% काम पूर्ण झाले। अयोध्येतील प्रभू श्री रामाचे मंदिर आता जवळजवळ सज्ज झालेले आहे। 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत।
त्याचबरोबर भारतीय रेल्वे ही या खास दिवसासाठी विशेष तयारी करत आहे। नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसात रामभक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागातून अयोध्येला 1000हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री 1:10 ते सोमवारी पहाटे 4:40 पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला। अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीमा जलद मार्ग आणि 5व्या-6व्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। हिंगोली जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात 1,21,000 हेक्टरचे नुकसान झाले असून याकरिता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 103 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे। जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेर 26 ते 28 दरम्यान अवकाळी तसेच अतिवृष्टी झाली। याचा फटका पिकांना बसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मध्य रेल्वेच्या वतीने सध्या शून्य भंगार उपक्रम राबवला जातो। या उपक्रमात रेल्वेला तब्बल 248 कोटी रुपये मिळाले आहे। सोलापूर विभागातून 20 कोटी 70 लाखांचा महसूल मिळाला। नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वेने 18,229 दशलक्ष टन भंगाराची विक्री केली आहे। वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे एजन्सीज त्याचबरोबर अतिरिक्त डिझेल इंजिन्स वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स रेल्वे डब्बे यांसह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। मध्य रेल्वेने काढलेल्या भंगारात विकलेल्या साहित्यांमध्ये 13 लोकोमोटिव्ह त्याचबरोबर 216 डब्बे आणि इतरत्र सामान आहे। सोलापूर बाजार समितीतील हमालांनी दर वाढवावे या मागणीसाठी गुरुवारी रात्री अचानक संप पुकारला। त्यामुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना अर्धी रात्र वाहनातच बसून काढावी लागली। हमालांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे बाजारातील लिलाव यंत्रणा कोलमडली आहे।